नक्कीच बोलायला आवडेल की डोंबिवली फास्ट हा चित्रपट नक्कीच टर्निंग पॉईंट होता, पण हा पहिला मराठी चित्रपट असा आहे की जो साऊथमध्ये त्याचा रिमेक झाला आणि आर माधवननं ती भूमिका साकारली होती. मग कलाकार म्हणून ज्यावेळी अशा पद्धतीनं आपला चित्रपट हा इतर भाषेमध्ये त्यांना वाटतं की ह्याचा रिमेक व्हावा, एक कलाकार म्हणून कसं बघता या रिफ्लेक्शनकडे? ऑब्व्हियसली म्हणजे तो एक परत होता ना की जेव्हा आपण लँग्वेज राईट्सचे एक वेगळे पैसे मिळतात प्रोड्युसरला, सो दॅट इज अगेन काय म्हणतो त्याला एक वेगळा ल्युक्रेटिव्ह आहे ते. हां सपोर्ट हे असतं. पण तेच होतंय की मराठी सिनेमा मराठी ऑडियन्सपर्यंत महाराष्ट्रापर्यंतच पूर्ण पोचत नाही आहे. तर मग बाहेरच्या लोकांना आता तमिळ आणि साऊथमधले लोक काही मराठी सिनेमे बघतात आज, म्हणजे आता लकीली खूप म्हणजे अमराठी लोक मराठी सिनेमे बघतात आणि डेडिकेटेड एक लोक पण आहेत, पण प्रमाण तेवढा नाही आहे. सो एक अजून म्हणजे मगाशी मी जे म्हणत होतो तसं एक्झिबिशनचं एक आहे. मला असं वाटतं, अजूनही असं वाटतं की मल्टिप्लेक्समधलं एक स्क्रीन डेडिकेटेड मराठी सिनेमाला असायला पाहिजे, ऑडियन्स असो ना असो. कारण हा सवयीचा भाग आहे. याला सवयी बसायला, जसं आता डिजिटल हे कसं झालं, आता आपल्याला सवय झाली ना, बघता 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 यू आर वॉचिंग इतकं डिजिटल कॉन्टेंट कन्झ्युमर. तसं एक स्क्रीन डेडिकेटेड मल्टिप्लेक्समधला जर का मराठी सिनेमासाठी असेल तर सुरुवातीला काही महिने होतील की ओके कमी लोक जात आहेत, पण तो सिनेमा जर थिएटरमध्ये राहिला किंवा तो आठवडाभर 2 आठवडा राहिला तर लोक जातील आणि अमराठी लोक पण जातील. कारण कितीतरी लोक अमराठी लोक आज देवबाभळी नाटक बघायला कितीतरी अमराठी लोक जात आहेत परेश रावळच्या त्या ह्याच्यानंतर त्याच्या. सो अमराठी लोकांपर्यंत तो पोचत नाही आहे ज्यांना मराठी कॉन्टेंट बघायचं आहे. बरोबर. मग ते जर का तो सिनेमा त्या मल्टिप्लेक्समध्ये त्या सिंगल थिएटरमध्ये राहिला तर ते जे हिंदी सिनेमा बघायला येतात लोक, त्यांना कळेल की अच्छा हा चांगलाच विषय आहे, मराठी सिनेमा आहे हा आपल्याला. सो त्याला एक वेळ लागेल ट्रान्झिशनसाठी. पण तो एक डेडिकेटेड स्क्रीन, माझं तर असं म्हणणं आहे, जर साऊथमध्ये जर सगळ्या स्क्रीन्समध्ये त्याच लँग्वेजेसचे लागत असतील तर मग आपल्या किमान एक लागायला काय हरकत आहे? स्क्रीनमध्ये लागायला कंटिन्युअसली एक स्क्रीन डेडिकेटेड असायला काय प्रॉब्लेम आहे?